कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज झाला आहे। राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या सर्व माहिती आणि सूचनांचे पालन करावे असे आवाहन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे। दिनांक 13/1/2026 रोजी स्टेट इलेक्शन कमिशनकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। सदर प्रेस कॉन्फरन्सनुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। तरी आदर्श आचारसंहिता 13 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत ती अंमलात राहणार आहे। या अनुषंगाने आजच राजकीय पक्षांची मीटिंग तहसील कार्यालय लांजा येथे घेण्यात आली आहे आणि त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली आहे। आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे बजावणी करण्यासाठी तालुका प्रशासन सुसज्ज आहे। याकरता पोलीस प्रशासन सुद्धा काम करत आहे। सदर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गटांसाठीच्या सदस्यपदाच्या उमेदवारांची खर्चाची मर्यादा 6 लाख आणि पंचायत समितीच्या गणांच्या सदस्यपदासाठीच्या उमेदवारांची मर्यादा 4.5 लाख आहे। 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे। लांजा तालुक्यातील मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी या मतदानासाठी निर्भयपणे मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा। तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे माझे आपणास कळकळीचे आवाहन आहे। रोल जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कामी निवडणुकीचा कार्यक्रम शासनामार्फत जाहीर झालेला आहे। मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 आहे। जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची जी तारीख होती ती 16 जानेवारी 2026 आहे। नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी जो आहे 16 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असा कालावधी असणार आहे। रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्राची छाननी व त्यावर निर्णय दिले दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून ती छाननी त्यावर अंतिम निर्णय पूर्ण होईपर्यंत ते कामकाज चालू राहणार आहे। वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी छाननी झाल्यानंतर लगेच सोडा। उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी 2026 व ते दिनांक 24 जानेवारी 2026 दिनांक 27 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 आणि सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि निशाणी वाटप म्हणजे चिन्ह वाटप दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 नंतर याची कार्यवाही सुरू होईल। मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 राहील। त्याचा जो वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीत मतदान होईल। मतमोजणीची तारीख आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे ही दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यवाही होईल। अशा पद्धतीने एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या कार्यक्रमाची यथोचित स्थिती आहे। धन्यवाद। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।